and welcome you all to Rachna's Adventure World. Me, I Sunny, and here is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आमचा मस्त रोड ट्रिप चालू झाली आहे. आज आहे डे सेकंड आणि आज आम्ही आहोत मोगवे इथे आणि येस छान अशी ट्रिप चालू आहे. सुपर एक्साइटेड आहे कारण पुढची जी जर्नी आहे आणि पुढचे जे दिवस आहेत ते एकदम छान जाणार आहेत. फुल टू धमाल असणार आहे आणि येस वॅकेशन मोड आहे. सगळे आमच्या छोट्या बॅग्स आहेत मंडेसाठी जे आम्ही प्लॅन केलेलं. अँड रचना इज रेडी, लुकिंग ब्युटिफुल. ब्ल्यू छान वाटतोय. नाईस आईज ऑल्सो लुकिंग क्यूट. आम्ही वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळे बॅग्स घेतले म्हणजे ते एवढा पसारा घेऊन फिरायला नको आणि मेन म्हणजे एवढे बॅग्स बाहेर काढायची गरज नाही आहे. सो आमचे तिघांचे कपडे आम्ही आताच ठेवलेत. सो आज आमचं लोकेशन चेंज होणार आहे, बट त्याआधी आम्ही काय काय धमाल करणार आहोत. कारण इकडे आलो आणि असं नाही होणार की आम्ही एक्सप्लोर नाही करणार. आम्ही इथे काही फक्त स्टेसाठी नव्हतं आलो तर मग त्याचा काहीतरी फायदा पण उचलायला पाहिजे. सो आम्ही मस्त एक्सप्लोर करणार आहोत. आता वाजले आहेत 6. आम्हाला ज्या लोकेशनवर पोचायचं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 7 वाजता या, कारण आम्हाला जास्त ते गरमीत सुद्धा नाही करायचं आहे. सो कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो पीपल स्टे ट्यून्ड. पूर्ण काळोख आहे, सगळे झोपले आहेत. सो डेफिनेटली गोना मिस दिस प्लेस. खूप छान होतं, छान झाला वन डे स्टे. अँड 6 वाजलेत. गाडी पार्क करून आम्ही आता इथेच जवळ वॉकिंग डिस्टन्सवर आहे. गाडी एवढ्या पुढे गेली तुम्ही गाडी पक्के गेली का? 16 किलोमीटर आत नाही. 2 नंबर इकडे बोट इथूनच आहे ना. साऊथ आफ्रिका 1 नंबरला 20 किलोमीटर आणि 16 किलोमीटर आहे पाण्यात. पूर्ण पाण्यात पकडका आहे तशी लांबचं लांब. त्याच्यावर माणसं आहेत. माणसं म्हणजे गव्हर्नमेंटचे काम. तुम्हाला 10 पॉईंट दाखवणार. एक पहिलं गोल्डन रॉक दाखवणार. पहिलं इकडे जवळ आहे. तुम्हाला डॉल्फिन सकाळचे दिसतात. डॉल्फिन दिसतात सकाळी. डॉल्फिन ते 16 किलोमीटर आतमध्ये जायला पाहिजे. आणि म्हातारीची गुफा, 2 फटकामून सफर, बाली कोकण म्हणजे बाली कोकण एवढंच अंतर असतं. आता थांबते बोटात दिवस येते. त्यानंतर सिगल बेट, त्यानंतर सिगल बेट पक्षी आतमध्ये असतात ते दिसतात. त्याच्यानंतर नवीन लाईट हाऊस म्हणजे 1931 सालामध्ये बांधलेली, इंग्रजांच्या काळातली. त्याच्या पोर्तुगीज काळातली 18 सालमध्ये बांधलेली. असे 10 पॉईंट आहेत. तुम्हाला सगळं पॉईंट दाखवणार. एखादी राईड आवडली तुम्हाला बाली कोकण सोडून, कारण बाली कोकणमध्ये एकदाच जातो कारण रिस्की आहे थोडंसं. बाली कोकण सोडून एखादं तुम्हाला राईड आवडली ते मात्र दिसली तर तुम्ही परत तिथे थांबवायला किंवा राऊंड मारायला शकता. ड्रायव्हरला सांगायला पाहिजे. नाश्त्याला आहे काय काय केलं ह्या ह्याच्यात चालेल. थँक्यू. काय नाही पुरे एकच पुरेश. हो त्यांचा प्लेट असेल. नेटवर सो आमचं नेक्स्ट आहे पोहे. बाबांची परी पोहे खाणार. गरम गरम हे केलं ना. आमच्यात काय घावण्याचा चटणी. फायनली आमची बोट आली आहे. अँड वी आर रेडी फॉर दी बोट राईड. 7चं टायमिंग होतं पण 8 वाजले कारण पाणी भरलं नव्हतं. लो टाईड आहे. सो पाणी नव्हतं. पण तरी तुम्ही लवकरच या, तर लवकर नंबर चल. लागेल. हळू. And finally we are ready. Let's go.
ते बघ ते बघ ते बघ दिसले. भैया हे बघ ते बोटच्या इथे बघ. हा मग येतील आता. ते बघ ते बघ दिसले. हा. ओके सो हा गोल्डन रॉक आहे कारण याच्यावर सनराईज पडल्यावर असं गोल्डन असा सीगल. हो का असं वाटतंय. एकदम भारी. बघायची कधीपासून इच्छा आहे. नाही 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 काढायचं. नाही कोणीच खाल्लं नाही. ओल्ड लाईट हाऊस. अच्छा हो ते पाहिलं का केवढे जाता का वरती.
का मग आता इथे कोण नाहीये? 2 माणसं राहतात. ना? हे असे इथे बिल्डिंग बांधलेत का राहायला? हो इथे ये पाठी. नाही ना. कुठून येते रे पाणी? आपण एवढ्या जवळ उभे अमेझिंग एक्सपिरियन्स. हा रचना खूप खूप अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे असं आम्ही लिटरली थायलंड किंवा बालीमध्ये पण नाही पाहिजे. लिटरली इंटरनॅशनल ट्रिप्सला पण एवढं एन्जॉय नाही केलं जेवढं आम्ही तिथे काय फक्त जातो बोटीत बसतो आणि इथे. प्रॉपर आपली हिस्ट्री आहे आणि साईट सीइंग एवढं भारी आहे. एवढे छान पॉइंट्स कव्हर केले. दादा तुझं नाव काय? जितेंद्र नाव आहे तुझं? जितेश. जितेश दादांनी आम्हाला खूप छान एक्सप्लेन केलं, खूप छान फिरवलं. थँक्यू सो मच. थँक्यू जिथे थांबायचं होतं तिथे थांबले पण. थँक्यू सो मच. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेले आहेत. सो तुम्ही सरस्वती बोटिंग राईट? Boating. सरस्वती बोटिंग. तर ह्यांना तुम्ही नक्की कॉल करा, प्रायर बुक करा आणि या. आम्ही थरली एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला लवकर यायला सांगितलं म्हणून आम्हाला ते जास्त ऊन वगैरे लागलं नाही. थँक्यू. आता गर्दी पण झाली आहे बघ ना, है ना? संडे असल्यामुळे फुल गर्दी आहे. छान. व्हाईट सँड आणि एकदम ब्ल्यू पाणी. लुक सो ब्युटिफुल. किती जण बसतात? 2 जण ना? मुलांना बसवतात का? म्हणजे दोघांबरोबर मध्ये एक मुलगा बसतो. चालतं? असं ते काढू नको, बाहेर नको काढू. बघू असं असं एकाचं क्यूट किती आहेत दादा? एकाचं किती?
ऑल सेट. फायनली आम्ही निघालो आणि नायसू पण आहे. नायसू पण मँग्रोव्ज बघ किती छान आहे. राईट का लेफ्ट घे रचना लेफ्ट. फुल हे मँग्रोव्ज आहेत, फुल मँग्रोव्ज. गोव्याच्या कोला बीच आहे ना, त्याच्यापेक्षा छान सिनिक. आता वाजले आहेत 11:30 आणि आम्ही जे प्लॅन केलेलं ते सक्सेसफुल झालंय. सनी स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट करतोय की बायकोची आयटनरी मी फायनली पूर्ण केली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक शुभेच्छा. सो निवती बीच आमचा फर्स्ट प्लॅन होता आणि आम्ही येण्याच्या आधीच इथे काल त्याचं बुकिंग केल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की कम अर्ली. मग आम्ही 7 वाजता गेलो. काल त्यांचं ते म्हणत होते की 7 वाजता आमची बोट स्टार्ट झालेली, बट आज पाणी भरलं नव्हतं त्यामुळे बोट स्टार्ट झाली 8 वाजता. आणि जर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला 2.5 तास कुठेच नाही, आरामात 2.5 तास, कारण आतमध्ये 16 किलोमीटर यू हॅव टू ट्रॅव्हल बोटमध्ये आणि तेवढंच ट्रॅव्हल परत आहे यायला. तर मग ते ऑफकोर्स अर्धा तास जातो, 40-30 मिनिट जातात तिथे. बट जे पॉइंट्स आहेत आणि त्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे एवढी सुंदर. आणि मेन हा जो जितेश होता ना, त्याने एवढं सुंदर सांगितलं ना. लिटरली त्या लाईट हाऊसमध्ये किती लोक राहतात, त्याच्या आधी किती लोक राहत होते, आता ते काय करतात, कोणत्या टायमाला बाहेर येतात, किती दिवस असतात, राशन कधी येतो, आतमध्ये कोणत्या सोयी आहेत, सगळं एकूण एक गोष्ट त्यांनी आम्हाला दाखवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा. सो ते एक
खूपच इन्फॉर्मेटिव्ह होतं, कारण आपल्याला नेहमीच असतं की अरे लाईट हाऊस, आणि तो म्हटलं की युजली लाईट हाऊस किनाऱ्या असं असतं, हे पाण्यात आहे आणि ते पण 16 किलोमीटर एकदम आतमध्ये. सो एवढी छान इन्फॉर्मेशन. मग जुनं लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, मग त्याच्यानंतर जे म्हातारीचं चूळ जे म्हणतात त्याच्या पाठीमागचं एक्झॅक्टली काय होतं त्याने आम्हाला सांगितलं की ते ना ऍक्च्युली एका गुफामधनं पाणी आतमध्ये एंटर होतं आणि ते जेव्हा हायटाईड असतं ना तेव्हा ते एकदम जोरात जाऊन दुसऱ्या साईडला एक असं छोटंसं होल आहे, तिकडनं ते असं बाहेर येतं. तो ते नेक्स्ट जे ते दुसऱ्या साईडला आहे ना तिकडनं ते पाणी असं शॉवर होतं आणि त्याला म्हातारीचं चूळ, म्हणजे लिटरली आम्ही एवढ्या वेळ थांबलो तर सगळे लोक तिकडे म्हणत होते की अगं म्हातारी कुठे गेलीस वगैरे, असं पाठीमागून काय काय सगळे म्हणत होते. बट यू हॅव टू बी पेशंट फॉर दिस, बिकॉज हे सगळं नॅचरल आहे, सगळं नेचरवर आहे. जेव्हा जोरात पाणी येणार तेव्हाच ते बाहेर येणार. आम्हाला थोडंफार दिसलं, जे तुम्हाला ऑफकोर्स व्लॉगमध्ये पण दिसलं असेल, काही काही लोकांना एकदम खूप पण दिसतं. त्यानंतर डॉल्फिन्स, पहिले तर आमचं मूड ऑफ झाला की अरे दिसतच नाही, पण त्यानंतर आम्हाला ते सुद्धा दिसले. आय डोंट नो तुम्हाला मोबाईलमध्ये ते किती दिसले, किती विजिबल झालं आहे. बट ते डॉल्फिन 3-4 डॉल्फिन्स एकमेकांना लागून असं मस्त, असं नाही की आम्ही डॉल्फिन्स पाहिले नाहीयेत, पण असं सी मध्ये आणि नॅचरल ह्याच्यात आपण बघणं इट्स टोटली डिफरंट. मी सांगितलं तेच म्हणले की नेहमी आपण ते केज मध्ये किंवा कुठे इकडे तिकडे असं बघत असतो जिथे त्यांना आणतात, मग ते पाण्यात ठेवतात. बट म्हणून मग त्याने एकदम बोट शांत ठेवलेली आणि मग नंतर आम्ही ते पाहिलं, पण खूप लांबनं पाहिलं. मग एक जे मेन मला खूप 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 बघायचं होतं ते म्हणजे बाली कोंकण, असं त्यांनी त्या पॉइंटचं नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली ते असं आहे की ते 3-4 दगड एकमेकांना असे लागून आहे, तर त्याच्यामध्ये पात आहे. सो बेसिकली बोट त्याच्या आतमध्ये जात नाही, ती फक्त अशी तोंडापाशीच जाते, वेर यू कॅन क्लिक पिक्स, यू कॅन टेक व्हिडिओ, आणि मग परत ती पाठी येते. तेवढं छोटंसं सेक्शन येते, ते मला बघायचं होतं. ते असं फील होतं की आपण बालीला आलो, म्हणून ते बाली कोंकण त्या पॉइंटला त्याने नाव दिलेलं आहे. सो प्रॉब्लेम असं झालं की खूप हायटाईड असल्यामुळे पाणी जोर जोरात आपटत होतं, त्यामुळे तो म्हटलं की बोट जाईल आतमध्ये पण ती बाहेर आणायला खूप प्रॉब्लेम होईल आणि काही ना काहीतरी डॅमेज सुद्धा होऊ शकतो. त्यात ऑलरेडी 16 किलोमीटर्स आम्ही एवढे आलेलो, तिकडे डॅमेज होणं आपण ऑफकोर्स कोणीच रिस्क नाही घेऊ शकणार. मग असं झालं की ठीक आहे, तिकडे मला थोडंसं डिसअपॉइंट झालं, कारण ते मला मेन म्हणजे असं जवळ जाऊन हे काढायचं होतं. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. आणि ह्यांचे जे रेट्स आहेत इथे ठरलेले रेट्स आहेत, 9 पॉइंट्स आणि 12 पॉइंट्स असे वेगवेगळी कॉस्टिंग आहे. 9 पॉइंट्सची काहीतरी 4000 घेतात ते. एका बोटमध्ये 8 लोक राहतात, एका बोटमध्ये 8 लोक बसतात, आणि जर 12 लोक असतील तर 5000 अशी त्यांची कॉस्टिंग आहे. आम्ही तिघच होतो आणि पूर्ण बोटमध्ये आम्ही तिघच होतो. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही फॅमिलीला तिथे त्यात हे नाही केलं, कारण मी त्याला तेच म्हटली, तो म्हणतो की आम्ही आधी असंच करायचो, 2 फॅमिलीज एकत्र घ्यायचो. आता ह्याची जी सरस्वती बोटिंग आहे मी त्याचं म्हणते, मला बाकीच्यांचं नाही माहिती. पण तो म्हटलं की असंच व्हायचं की फोटोज काढण्याच्या वेळेस खूप प्रॉब्लेम व्हायचा, प्रत्येक फॅमिलीला तो टाइम द्यायला वेळ, तो एक असतं ना, प्रत्येकाला असतं ना की अरे फोटो काढायचा. म्हणून मग त्यांनी तेव्हापासून डिसाईड केलं की आपण एका बोटीमध्ये एकच फॅमिली घेऊन जाऊ. म्हणजे लिटरली आमच्या बरोबर जे सकाळी आलेले 2 जणच होते, ते 2च अख्ख्या बोटमध्ये होते. आम्ही मस्त 3, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी असं छान असं रिलॅक्स आम्ही गेलो. तुम्ही कितीही लोक, ह्या कॉस्टिंग सेमच असणार आहे, बट ऑफकोर्स तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर ती कॉस्ट डिवाइड होऊन जाते. बट हा जो एक्सपिरियन्स होता अमेझिंग होता. जर आमचा 7ला टूर चालू झाला असतं तर 9ला संपून आम्हाला अजून छान वाटलं असतं. एका पॉईंट नंतर ना ऊन यायला लागलं. आता आम्ही जेव्हा निघालो तेव्हा जे लोक ऑन द स्पॉट तिथे जाऊन बुकिंग करतात त्यांना खूप गर्दी मिळेल. म्हणून मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की येण्याच्या आधी तुम्ही बुक करा, आणि ते जे टायमावर बोलवतील त्या टायमाला या. लास्ट ह्यांचं 4:30 आहे, कारण त्याच्यानंतर सनसेट नंतर खूप काळोख होतो, ते यायला त्यांना प्रॉब्लेम होतो. बट खूप 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 आम्ही एन्जॉय केलं. त्याच्यानंतर कालच मला कळलं की इथे कायाक सुद्धा आहे, जे खवणे बीचला आहे. मग मी थोडंसं डिस्टन्स पाहिलं, 15 मिनिट्स आहे बीच, या बीचपासून खवणे बीच इज 15 मिनिट्स. एक सांगेल, इथे नेटवर्क नाहीये, अजिबात नाही. आमचा एअरटेल तर 0वर आहे,
तिथे फक्त BSNL चालत होतं. आता कुठेतरी जिओ, नशीब जिओ कार्ड आहे आमच्याकडे म्हणून जिओवर आम्ही चालवतो, नाहीतर अजिबात नाहीये. बट ये जागोजागी यांचे वायफाय असल्यामुळे आपल्याला त्यांना पेमेंट वगैरे करता येतं. असं झालंय की ह्यावेळेस आम्ही कॅश पण कमी आणली आहे, बट त्यांच्या वायफायमुळे आम्ही पेमेंट करू शकत होतो. सो ते एक आहे. मी तुम्हाला सगळं सांगते की एक्झॅक्टली काय कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली जायला पाहिजे, जे पण फर्स्ट टाइम पुढे येतील. मग आम्ही इथे गेलो. इथे पण आता 2 रूट्स आहेत. 2 माउंटन्स वरनं तुम्हाला खाली उतरायचं असतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं राईट साईडनं दुसरं आलं असतं साईड. आम्ही दुसऱ्या साईडने गेलो कारण मॅप नसल्यामुळे आम्हाला जे लोकेशन ते डायरेक्शन दाखवलं होतं त्या डायरेक्शनने खावणे बीचला पोहोचलो. ते सीच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला असं आहे ते. तर आम्ही ह्या साईडला होतो, नशीब तिथे आलो कारण अजिबात गर्दी नव्हती. आम्ही गेलो किरण कायाक यांच्याकडे. मी यांच्या सगळ्यांचे खाली नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही नक्की ना कॉन्टॅक्ट करा येण्याच्या आधी. सो हे इथे पण 150 पर पर्सन होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एवढं 1 तास वगैरे नाही करायचं कारण खूप ऊन वाढलंय आणि त्यात नायसा होती आमच्या बरोबर. आणि असं झालं की आम्हाला एवढ्या वेळ नाही करायचंय, आम्हाला फक्त तिथे मँग्रोव्ज आहेत ना जे थोडंसं ते असं जंगलवालं फील देते, त्यामुळे तिथे ते वालं सेक्शन ते लिटरली आमच्या बरोबर आले. त्यांनी आम्हाला पूर्ण ते फिरवलं, ते असं पूर्ण असं टनल मध्ये बघणं केलं. एकदम भारी वाटत होतं. एका पॉईंट नंतर तर भीती पण वाटायला लागली, नाही वाटायला लागली कारण आम्ही जाऊन एका त्यांना फोन आला म्हणून ते पाठी राहिले. मग आम्ही कुठेतरी जाऊन असे काय बोलतो त्याला डॅश झालो. आणि मग नंतर एक ते सगळं सांगतात कसं करायचं ते. जेवढं इझी दिसतं तेवढं इझी नाहीये. हे खूप एक्सरसाइज होते ह्याची, म्हणजे हात दुखायला लागतात एका पॉईंट नंतर. बट एक्सपिरियन्स छान होता. मला असं वाटतं आम्ही हाफ एन आवर मध्ये कम्प्लीट म्हणजे आम्ही तेवढंच ते सेक्शन पाहिलं होतं. ते खूप 1 किलोमीटर एवढं मोठं आहे. सो 1 तास असतं आणि मजा आली. खूप भारी वाटलं. जेव्हा उतरलो खवणे बीचला तेव्हा मला असं वाटलंच नाही की आपण इंडिया सोडा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. एवढं सुंदर बीच वाटत होतं ते. व्हाईट सँड आणि त्या साईडला ब्ल्यू वॉटर, अमेझिंग. म्हणजे लिटरली मला असं वाटतं की का नाही आम्ही एवढे वर्ष हे सगळं बघितलं. आणि एवढं मस्त ना हा जो एक्सपिरियन्स होता हा माइंड ब्लोईंग होता. परत हेच सांगेल की हे सगळं जर करायचं ना तर अर्ली मॉर्निंग या, थोडीशी झोपेची बॅट वाजवा आणि या. हा बोल आम्ही गेलो होतो ना फर्स्ट बोट मध्ये ना, आम्हाला एक ना हाऊसेस दिसले होते आणि ओन्ली दोनच लोक होते. पॅटर्न जाऊ पण नाही शकत तिथे, रोड पण नाही, ओन्ली हाऊसेस आणि तिथे लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊस मध्ये ती म्हणते तिथे 2च लोक राहतात असं ती म्हणते. एक ओल्ड वाला आणि एक न्यू वाला. नायसाने मस्त पहिले ते जे 16 किलोमीटर होतं ना, नायसा मस्त झोप काढून घेते. मस्त झोपली अर्धा तास आणि मग उठल्यावर एवढी फ्रेश. तिने पण एवढं ते एन्जॉय केलं ना, म्हणजे काय सांगू वर्ड्स नाही. काय म्हणतो कसा होता तुझा एक्सपिरियन्स? खूप आवडलं, म्हणजे मन भरून आलं. सनीला तर असं झालेलं कोणतं फोटो काढू नका. सनी स्वतः खूप कमी दिसेल तुम्हाला फोटोज मध्ये. त्याने मला फोटो मी काढायला सांगितलं आणि मला मी कधी बोलतोच मी त्याला तेच बोलले तुझ्या बायकोला सगळं शिकवलं, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी नाही शिकवलीस. फुल गडबड. त्यांनी त्याचे फोटोज अजून बघितले नाहीयेत. काय केलं असेल मला माहिती. आय एम सो बॅड इन दॅट. आणि सनीला तर एवढी सवय झाली ना, सनीला असं झालेलं काय कॅप्चर करू ना काय नाही. म्हणजे मला म्हणतो इथे उभी राहा स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट केलं की फायनली बायकोची आयटनरी कम्प्लीट केलेली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स अमेझिंग होता. आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशन साठी. सो तो नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. बट यू पीपल वेट अँड वॉच. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. आणि इथेच एंड करूया. येस इथेच. आणि आय नो आता खूप लोक म्हणतील की अजून खूप सारं काही आहे बघायला, खूप काही आहे. पण कसं आहे माहिती का, टाइम फॅक्टर. आणि आम्ही या ट्रिपवर खूप काही गोष्टी प्लॅन ऑलरेडी केलेल्या आहेत. हे तर आमचं मला वाटतं लास्ट मोमेंटला हे 2 दिवस आमचे झाले, नाहीतर हे पण नव्हतं. सनी म्हटला की चल आपण जाऊया आणि त्यामुळे ते झालं, नाहीतर हे पण पॉसिबल नव्हतं. पण मला वाटतं की दिस वॉज वर्थ कमिंग.
आणि नक्कीच आता पुढे आम्ही परत येऊ, परत प्लॅन करू. मी त्याला तेच म्हटली, यार सो मेनी प्लेसेस विच वी हॅव टू एक्सप्लोर आणि ते आपल्याला बघायचे आहेत. आणि काही नाही, चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.